माझं छाया नाव आहे. तेव्हा मी 24 वर्षाची होते. आयुष्यात कधी कल्पनाही केली नव्हती, की एक साधा लॉकडाऊन माझ्या आयुष्याला इतकं वेगळं वळण देईल. मार्च 2020चा तो काळ होता. सगळं जग एकदम थांबलं होतं. रस्ते रिकामे, दुकानं बंद, लोक घरात कैद. मी तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या एक घरी गेले होते. कारण आम्ही दोघी मिळून एखादी मूव्ही बघायची आणि गप्पा मारायचे म्हणून. पण दुपारीच तिला तिच्या गावाकडे जाण्याची खबर आली. तिचे आई-बाबा घाबरले होते. ती घाईघाईने निघून गेली. माझा फोन चार्जिंगला लावलेला होता. पर्स तिच्या बेडरूममध्ये होती आणि संध्याकाळी 8 वाजता पोलिसांनी स्ट्रिक्ट लॉकडाऊन जाहीर केलं. बाहेर पाऊल टाकणंही गुन्हा ठरला होता. मी घाबरले होते. घरी परत जाणं अशक्य. मित्र-मैत्रिणी फोनवरून विचारलं, पण सगळ्यांकडे कुटुंब होतं. कुणीतरी आजारी व्यक्ती होती. मग माझ्या मनात राहुलचा नंबर आला. राहुल माझा चांगला मित्र होता. आम्ही कॉलेजपासून ओळखत होतो. तो नेहमी मजेदार, बोलका आणि मदत करणारा. तो एकटा फ्लॅटमध्ये राहत होता. मी थरथरत्या हाताने त्याला फोन केला. राहुल, ऐक ना, मी अडकले आहे. एक रात्र राहू का तुझ्याकडे? उद्या सकाळी कसंही करून घरी जाईल. तो एक सेकंदही थांबला नाही. अरे छाया, येऊन जा ना. काय प्रॉब्लेम आहे? मी तुला घ्यायला येतो. मी म्हणाले, नको, मी ऑटोने येते. फक्त दार उघडून ठेव. त्याचा फ्लॅट माझ्या मैत्रिणीच्या घरापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर होता. रिकाम्या रस्त्यावरून मी गेले. दारावर टकटक केल्यावर तो हसत-हसत उघडायला आला. ये माझी लॉकडाऊन स्पेशल गेस्ट. त्याच्या चेहऱ्यावर काळजी नव्हती, फक्त स्वागत होतं. फ्लॅट छोटा होता. एक बेडरूम, एक छोटासा हॉल, ज्यात सोफा होता आणि एक टिनी किचन. तो लगेच म्हणाला, तू बेडरूम घे छाया. मी हॉलमध्ये सोफ्यावर व्यवस्थित झोपतो. आरामात राहा. मी थोडी अस्वस्थ होते. एका मुलाच्या घरी एकटी राहणं, तेही लॉकडाऊनमध्ये. पण पर्याय नव्हता. मी थँक्यू म्हणाले आणि आत गेले. पहिली रात्र अगदी साधी गेली. आम्ही दोघं मिळून किचनमध्ये जेवण बनवलं. त्याने मॅगी आणि चहा केला. आम्ही टीव्हीवर न्यूज पाहत बसलो. सगळं कसं बदललं बघ, तो म्हणाला. मी होकार दिला. गप्पा मारत मारत रात्री झाली. तो माझ्या कुटुंबाची, माझ्या जॉबची चौकशी करत होता. मीही त्याला विचारत होते. झोपायला गेल्यावर मला थोडं विचित्र वाटत होतं. दुसऱ्या खोलीत तो झोपला होता, पण तरीही एक वेगळी जाणीव होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले, तेव्हा त्याने चहा आणि ब्रेड टोस्ट तयार केला होता. छाया, आज काय प्लॅन? मी हसले. काय प्लॅन? इथेच अडकले आहे. तो थोडा वेळ शांत बसला, मग म्हणाला, मला एक हॉबी आहे, फोटोग्राफीचा. लॉकडाऊनमध्ये कंटाळा येतोय. तू मॉडेल होशील का? फक्त प्रॅक्टिससाठी. काही प्रोफेशनल नाही, फक्त मज्जा म्हणून. मी हसत हसत म्हणाले, अरे वेडा, मी कसली मॉडेल? माझा चेहरा साधाच आहे. पण तो आग्रह करू लागला, नाही छाया, तू खूप छान दिसतेस. फक्त साध्या पोझेस, जीन्स आणि टी-शर्ट घाल. काही प्रॉब्लेम नाही. मी थोडा विचार केला आणि ठीक आहे, पण नको तसं काय, असं म्हणाले. त्याने सोफ्यावर मला बसवलं. डोळे थोडे वर कर, केस एका बाजूला सार, हात हलकेच मांडीवर ठेव. कॅमेरा क्लिक झाला. मी लाजत होते. तो मला वेगवेगळ्या अँगल्समधून फोटो घेत होता. परफेक्ट, छान दिसतेस. त्याची तारीफ ऐकून मला थोडं बरं वाटलं, पण माझ्या नजरेला मी जाणवत होते. तो फक्त कॅमेरा नव्हता पाहत, मला पाहत होता. त्या दिवशी दुपारी पुन्हा त्याने विचारलं, आज संध्याकाळी आणखी एक सेशन? मी म्हणाले. मनात थोडं गोंधळत होतं. तो माझा मित्र होता, पण आता एकटं राहत असल्याने त्याच्या आसपास एक वेगळी उबदार जाणीव होत होती. आज थोडं वेगळं करू. तू माझा एक शर्ट घाल. मी त्याच्या वॉर्डरोबमधून एक पांढरा शर्ट घेतला. तो माझ्या गुडघ्यापर्यंत येत होता. खाली शॉर्ट घातले होते. मी लाजत लाजत बेडरूममध्ये आले. तो म्हणाला, बेडवर गुडघे टेकून बस. पाठ हलकीशी वाकडी कर. केस खांद्यावर सोड. मी तसं केलं. कॅमेरा क्लिक होत होता. प्रत्येक क्लिकबरोबर माझ्या अंगावर एक वेगळाच रोमांच येत होता. तो जवळ आला. माझ्या केसांना हलकेच हात लावला. छाया, तू खूप नॅचरल आहेस. त्याच्या बोटांचा स्पर्श माझ्या मानेला पडला. मी दचकले, पण काही बोलले नाही. मनात विचार आला, छाया, हे काय चाललंय? हा तुझा मित्र आहे, पण का हा स्पर्श इतका छान वाटतोय? रात्री जेवताना आम्ही खूप गप्पा मारल्या. तो आपल्या एकटेपणाबद्दल बोलला. लॉकडाऊनमध्ये सगळं रिकामं वाटतं. तू आलीस ना, घर भरल्यासारखं वाटतंय. मी हसले, पण मनात काहीतरी हललं होतं. झोपायला गेल्यावर त्याचे डोळे, त्याचा स्पर्श, त्याची हसण्याची स्टाईल, सगळं वारंवार आठवत होतं. मी स्वतःला म्हणाले, फक्त 2-3 दिवस आहेत, मग घरी जाईन. काही होणार नाही. पण तिसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा आला आणि म्हणाला, आज एक नवीन पोज. आणि मी होकार दिला. हळूहळू हे सेशन आमच्या दिनचर्येचा भाग झालं होतं. मी विरोध करत नव्हते. उलट मनात एक गोड अस्वस्थता निर्माण झाली होती. लॉकडाऊनचे दिवस पुढे कसे जातील हे मला माहीत नव्हतं.
पण राहुलच्या फ्लॅटमध्ये मीर सुरक्षित आणि कुतूहलाने भरलेली होते. तिसऱ्या दिवसापासून हे फोटो सेशन आमच्या दिवसाचं मुख्य कामच झालं होतं. सकाळी उठल्यावर राहुल चहा करायचा, मी ब्रेड टोस्ट किंवा काहीतरी बनवायची. नाश्ता झाल्यावर तो हसत हसत म्हणायचा, मॅडम आजची शूटिंग तयार. मी सुरुवातीला हसायची आणि अरे पुन्हा असं म्हणायची, पण मनातून एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. तो नेहमी नाजूकपणे सांगायचा, छाया आज तू या खिडकीजवळ उभी राहा, सकाळची लाईट चांगली आहे. मी त्याच्या शर्टमध्येच बऱ्याचदा उभी राहायची. शर्टचे बटन थोडे उघडे ठेवायचा. तो सूचना देऊन केस एका बाजूला कर, मान थोडी वाकडी कर. कॅमेरा क्लिक होताना त्याची नजर माझ्या चेहऱ्यावर, मानेवर, खांद्यावर फिरत असे. मी खाली बघायची, पण मनात विचारायचा, छाया हा तुझा मित्र आहे, पण आता त्याची नजर वेगळी का वाटते. दुपारी आम्ही दोघं मिळून जेवण बनवायचो. तो भाजी कापायचा, मी रोटी. त्याचे हात माझ्या हाताला स्पर्श व्हायचे. साधा स्पर्श, पण त्या स्पर्शात एक उबदारपणा होता. एकदा मी म्हणाले, राहुल तुला कंटाळा येत नाही का रोज हे करायचा. तो हसला आणि म्हणाला, तुझ्याबरोबर कंटाळा? उलट दिवस कधी संपतो हे कळतच नाही. त्याचे शब्द ऐकून माझ्या गालावर लाली चढली. मी काही बोलले नाही. 5व्या-6व्या दिवशी पोजेस थोड्या धीट होऊ लागल्या. तो म्हणाला, आज बेडवर पडून राहा. एक हात डोक्याखाली, दुसरा हात शरीरावर. मी त्याच्या बेडवर पडले. शर्ट थोडा वर सरकवला होता. माझ्या पोटाचा, मांड्याचा थोडा भाग दिसत होता. तो जवळ आला, थोडा श्वास घे, छाती हलकीशी वर येऊ दे. त्याचा हात माझ्या पोटावर हलकेच लागला. पोज दाखवताना त्याने स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. मी डोळे मिटले. मनात म्हणले, हे थांबवायला हवं, पण का मी थांबत नाही आहे. तो फोटो घेत होता. हळू आवाजात बोलायचा, छाया तू सुंदर आहेस, तुझ्या डोळ्यात एक गोडपणा आहे. मी हसायचे, तू फक्त फोटोग्राफीसाठी तारीफ करतोस. तो गंभीर होऊन म्हणायचा, नाही छाया, खरं सांगतोय, तू आधीपासूनच छान होतीस, पण आता जवळून पाहताना काहीतरी वेगळं जाणवतंय. संध्याकाळी पाऊस पडायचा, लाईट जायची. आम्ही दोघं बेडवर बसून राहायचो. एकदा अंधारात तो माझ्याजवळ सरकला. भीती वाटते का? मी म्हणाले, नाही, पण थोडं विचित्र वाटतं. तो हसला आणि म्हणाला, मला तुझ्यासोबत खूप सुरक्षित वाटतंय. मग त्याने विचारलं, आज एक वेगळी पोज करू, तू माझ्या मांडीवर बस. मी थबकले. हृदय जोरदार धडधडू लागलं. राहुल ते जास्त नाही का? तो म्हणाला, फक्त फोटोसाठी छाया, ट्रस्ट कर माझ्यावर, मी काही चुकीचं करणार नाही. मी हळूहळू त्याच्या मांडीवर बसले. त्याचे हात माझ्या कमरेवर स्थिर झाले. त्याची उबदार श्वास माझ्या गळ्यावर आणि कानाजवळ जाणवत होते. कॅमेरा बाजूला होता, पण तो फोटो घेत नव्हता, फक्त मला घट्ट धरून बसला होता. मी त्याच्या छातीवर हलकेच डोके टेकवले. त्याने माझ्या केसात बोटं फिरवली. त्या क्षणी मला प्रथमच जाणवलं की हे केवळ फोटो सेशन राहिलं नव्हतं. माझ्या मनात एक गोड ओढ निर्माण झाली होती. तो हळू आवाजात म्हणाला, छाया तू इतकी वर्ष माझी मैत्रीण आहेस, पण या काही दिवसात तुझ्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. तुझ्या हास्याने, तुझ्या बोलण्याने, तुझ्या स्पर्शाने सगळं भरून गेलं आहे. मी काही बोलले नाही, फक्त त्याच्या हातावर हात ठेवला. मनात विचार येत होता, मी काय करते, हा माझा मित्र आहे, पण आता मला त्याच्याशिवाय राहायचं नाही वाटत. रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा मारत होतो. तो आपल्या आयुष्याबद्दल सांगायचा, नोकरीचा ताण, कुटुंबाची अपेक्षा, एकटेपणाची जाणीव. मी माझ्या ब्रेकअपची, घरी होणाऱ्या लग्नाची चर्चा, स्वप्नांची गोष्ट सांगायची. तो खुरखुर ऐकायचा. कधीतरी माझ्या हाताला धरून म्हणायचा, तू एकटी नाहीस आता. त्या शब्दांनी मला खूप बरं वाटायचं. दिवस जात होते. आता स्पर्श सामान्य झाले होते. तो माझ्या गालावर हात फिरवायचा, मानेवर हलके चुंबन घ्यायचा. मी विरोध करत नव्हते, उलट मीही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसायची. एक रात्र मी त्याला म्हणाले, राहुल हे सगळं काय चाललंय आपलं? तो माझ्या डोळ्यात पाहून म्हणाला, मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो छाया, लॉकडाऊनमुळे नाही, खुरं. त्या शब्दांनी माझं हृदय भरून आलं. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि हळू आवाजात म्हणाले, मलाही तुझ्याबद्दल काहीतरी वेगळं वाटतंय, पण घाबरतेही. तो मला घट्ट मिठी मारून म्हणाला, मी आहे ना, काही होऊ देणार नाही. त्या दिवसात आमची जवळीक हळूहळू वाढत होती. शारीरिक स्पर्शाबरोबर भावनिक बंधही घट्ट होत चालला होता. लॉकडाऊन बाहेर जग थांबवून ठेवलं होतं, पण आमच्या दोघांच्या मनात एक नवी दुनिया उभी होत होती. मी स्वतःला विचारायची, हे किती दिवस चालेल? पण आता तर मी याच क्षणात जगत होते. 10-12 दिवस लॉकडाऊनमध्ये गेले आणि आमचं जग पूर्णपणे बदललं होतं. आता फोटो सेशन फक्त बहाणा राहिला नव्हता. सकाळी उठल्यावर राहुल मला घट्ट मिठी मारून गुड मॉर्निंग माझी छाया असं म्हणायचा. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून काही सेकंद तशीच राहायची. त्याची उबदार छाती, त्याचा श्वास, त्याच्या हाताची मऊ हालचाल, हे सगळं मला आता अगदी सवयीचं झालं होतं. एका सकाळी तो म्हणाला,
आज कॅमेरा बाजूला ठेवू, फक्त आपण दोघं, मी लाजून म्हणाले. मग काय करायचं? तो हसला आणि मला बेडवर ओढून घेतलं. फक्त जवळ राहा. आम्ही दोघं अर्ध्या तासाभरात एकमेकांच्या मिठीत मारून पडून राहिलो. त्याचे बोट माझ्या पाठीवर हळूहळू फिरत होते. मी त्याच्या गळ्यात हात टाकले होते. मनात विचार येत होता, छाया हे काय होतंय? हा तुझा मित्र आहे. आता मात्र प्रत्येक क्षण त्याच्याशिवाय काहीच सुचत नाही. दुपारी आम्ही जेवण बनवता तो माझ्या मागून उभा राहायचा. त्याचे हात माझ्या कमरेवर, चेहरा माझ्या मानेवर. तुझी वास किती छान येते, असं तो कानात कुजबुजायचा. मी थरथरायचे, पण तरीही होत नव्हते. त्याने मला वळवून हळूच ओठांवर चुंबन घेतलं. पहिलं चुंबन. मी डोळे मिटले. ते चुंबन हळू होतं, प्रेमात भरलेलं. माझ्या मनात एक लहर उसळली. मीही त्याला घट्ट धरलं. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बेडवर बसलो होतो. लाईट मंद होती. तो म्हणाला, छाया, मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. हे लॉकडाऊनमुळे नाही. तू मला हसवतेस, ऐकतेस, समजून घेतेस. तुझ्यासोबत मी पूर्ण वाटतो. त्याचे डोळे भावनांनी भरले होते. मी रडायला लागले. राहुल, मलाही तुझ्याशिवाय राहता येत नाही, पण घाबरते. उद्या काय होईल? तो माझ्या अश्रू पुसत म्हणाला, उद्या पाहू. आज फक्त आपण आहोत. त्या रात्री पहिल्यांदा पूर्णपणे एक झालो होतो. तो खूप नाजूक होता. प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं, काळजी होती. तो वारंवार विचारायचा, ठीक आहे ना? दुखते का? मी त्याच्या खांद्यात तोंड खुपसून नाही, छान वाटते असं म्हणायचे. त्या क्षणात मला जगात दुसरं काही हवं नव्हतं. त्याचे हात, त्याचे ओठ, त्याची ऊब, सगळं माझं होतं. मनात विचार येत होता, हे चुकीचं आहे का? पण हे इतकं सुंदर वाटतंय, असं कसं चुकीचं असू शकतं? त्यानंतरचे दिवस स्वप्नासारखे गेले. सकाळी तो चहा घेऊन यायचा. मी त्याच्या मांडीवर बसून चहा प्यायची. तो मला गोष्टी सांगायचा. मी त्याला कधीतरी आपल्या एकमेकांच्या चुंबन देत हसायचो. शारीरिक जवळीक वाढत होती, पण त्यासोबत भावनिक बंधही खूप घट्ट होत चालला होता. तो मला म्हणायचा, तू माझी बायकोसारखी वाटतेस छाया. मी लाजून त्याच्या छातीवर थाप मारायची. एक रात्र मी रडत होते. घरी आईबाबांची आठवण आली होती. राहुल, मी ते काय करते? घरी सगळे चिंता करत असतील. तो मला घट्ट धरून बसला. मी तुझ्यासोबत आहे. लॉकडाऊन संपला की मी तुझ्या घरी येईन. त्यांना सांगेन की मी तुझ्याशी लग्न करणार आहे. त्याचे शब्द ऐकून मला खूप बळ मिळालं. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि रात्रभर त्याच्याजवळ राहिले. दिवसेंदिवस आमची दिनचर्या सुंदर होत चालली होती. सकाळी फोटो काढायचो, दुपारी एकत्र जेवायचो, संध्याकाळी पावसात खिडकीजवळ बसून गप्पा मारायचो. रात्री आमची जवळीक ती शब्दात सांगता येणार नाही. तो मला प्रत्येक वेळी नवीन अनुभव द्यायचा. मीही त्याला पूर्णपणे स्वीकारलं होतं. मनात कधीकधी अपराधी भावना यायची, पण त्याच्या प्रेमाने ती भावना मिटून जायची. तो एकदा म्हणाला, छाया, तू माझ्या आयुष्यात आलीस, सगळं अर्थपूर्ण झालं. मी त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाले, तूही माझा आधार झालास राहुल. या लॉकडाऊनने तुझ्यासारखा सोबती दिला आहे, हे मी कधी विसरणार नाही. असा आमचा भावनिक आणि शारीरिक ओढ वाढत चालला होता. बाहेर जग थांबलं होतं, पण आमच्या छोट्या फ्लॅटमध्ये प्रेमाची एक नवीन दुनिया फुलत होती. मी स्वतःला विचारायची, हे प्रेम किती दिवस टिकेल? पण प्रत्येक क्षणी त्याच्याजवळ असताना भविष्याची भीती वाटत नसे. लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत चाललं होतं. आता बाहेर थोडे लोक दिसू लागले होते. दुकानं काही तासांसाठी उघडत होती. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. राहुलच्या फ्लॅटमध्ये मी जवळपास 3 आठवडे राहिले होते आणि 3 आठवड्यात माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. जो माणूस माझा फक्त चांगला मित्र होता, तो आता माझा प्रेमी, माझा आधार, माझं सारं काही झाला होता. सकाळी उठल्यावर तो नेहमीप्रमाणे चहा घेऊन आला, पण आज त्याचा चेहरा थोडा उतरला होता. छाया, आज उद्या कदाचित तुला घरी जावं लागेल. बस आणि ट्रेन सुरू होत आहेत. मी चहाचा कप हातात घेतला, पण गिळताना येईना. डोळ्यात अश्रू आले. राहुल, मला जायची इच्छा नाही आहे. तो मला जवळ ओढून घेतलं आणि माझ्या केसात हात फिरवत म्हणाला, मलाही नाही सोडायचं, पण तुझ्या आईबाबांना सांगितलंस ना? ते चिंतित असतील. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडले. या 3 आठवड्यात मी इतकी बदलले आहे. तुझ्याशिवाय आता एकही दिवस कसा काढेन? तो माझ्या पाठीवर हात फिरवत म्हणाला, तू माझी आहेस छाया. हे लॉकडाऊन संपेल, पण आपलं प्रेम संपणार नाही. त्याचे शब्द ऐकून मला थोडं बळ मिळालं, पण मनात भीती होती. शेवटचे 2 दिवस आम्ही एकही मिनिट वाया घालवला नाही. सकाळी आम्ही एकत्र नाश्ता केला. तो मला मांडीवर बसून चहा पाजायचा. मी त्याच्या गळ्यात हात टाकून बसायचे. राहुल, तुझ्या स्पर्शाशिवाय मी कशी जगणार? तो हसत म्हणायचा, प्रत्येक रात्री तुला फोन करेन. तुझ्या आवाजाने मला पुरेसं वाटेल. दुपारी आम्ही बेडवर पडून राहिलो. त्याने मला घट्ट मिठी मारली होती. त्याचे हात माझ्या कमरेवर, ओठा माझ्या मानेवर. हळूहळू त्याचे चुंबन वाढत गेले. त्या शेवटच्या दिवसात आमची जवळीक अधिक तीव्र आणि भावनिक होती. प्रत्येक स्पर्शात एक प्रकारची हळहळ होती.
जणू काय उद्या कदाचित ही संधी मिळणार नाही. मी त्याला पूर्णपणे स्वीकारलं. तोही मला जणू काय आपल्या मनात कोरून ठेवत होता. छाया, तू मला पूर्ण केलंस. तो श्वास घेत म्हणाला. मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, तू माझं सारं आहेस राहुल. या लॉकडाऊनने मला तुझ्यासारखा प्रेम दिला. हे मी कधीच विसरणार नाही. आम्ही रात्रभर एकमेकांना घट्ट धरून झोपलो. झोप लागली नाही. फक्त एकमेकांच्या श्वासात बुडून राहिलो. शेवटची रात्र. आम्ही खिडकीजवळ बसलो होतो. बाहेर रिकामे रस्ते, पण आमच्या मनात एक तुफान सुरू होतं. तू माझा हात हातात घेऊन म्हणाला, मी तुझ्या घरी येईन. तुझ्या आईबाबांना बोलेल. लग्नाची गोष्ट करेन. तुला कधीही एकटी पडू देणार नाही. त्याचे डोळे पाणावले होते. मी रडत रडत त्याला मिठी मारली. मी तुझ्यावर विश्वास ठेवते. फक्त तू मला सोडू नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सामान गोळा करू लागले. तो माझ्या मागे उभा राहिला. एकदा तरी मला मिठी मार. मी वळले आणि त्याला घट्ट धरलं. आमचे होठ शेवटचं चुंबन घेत होते. ते चुंबन लांबलचक होतं. जणू काय वेळ थांबायचा आहे आणि मी तुला रोज मिस करेन, मी म्हणाले. तो म्हणाला, मी तर तुझ्या आठवणीमध्ये जगणार आहे. तो मला स्टेशनवर सोडायला आला. रस्त्यावर थोडे लोक होते. आम्ही ॲटोने गेलो. स्टेशनवर पोहोचल्यावर तो माझ्या हातात एक छोटीशी चिठ्ठी दिली. घरी जाऊन वाच. मी डोळे पुसत ट्रेनमध्ये चढले. खिडकीतून त्याच्याकडे बघत राहिले. तो हात हलवत उभा होता. ट्रेन निघाली आणि तो दिसेनासा झाला. घरी आल्यावर सगळे खुश होते. मी सांगितलं की मैत्रिणीच्या घरी होते. रात्री एकटी पडल्यावर मी ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिलं होतं, माझी छाया, तू माझ्या हृदयात राहतेस. लॉकडाऊन संपला, पण आपलं प्रेम कधी संपणार नाही. लवकरच मी येतो आणि तुझा हात हातात घेऊन जगतो. तुझाच राहुल. त्यानंतरचे दिवस कठीण होते. मी त्याला रोज फोन करायची. तोही मला. कधी येणार, मी विचारायची. जवळच येतोय, तो म्हणायचा. हळूहळू लॉकडाऊन पूर्ण संपला. राहुल माझ्या घरी आला. आई-बाबांशी बोलला. सुरुवातीला विरोध होता, पण आमच्या प्रेमाची खोली पाहून ते तयार झाले. आज आम्ही एकत्र आहोत. लग्न झालं. त्या लॉकडाऊनच्या दिवसाची आठवण काढल्यावर आम्ही हसतो. तो मला म्हणतो, त्या फोटो सेशनमुळे सगळं बदललं. मी त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणते, नाही, त्या लॉकडाऊनने मला माझं खरं प्रेम दिलं.